दिंडोरी तालुक्यातील दहिवी ते वणी हा एक वणीला जाण्यासाठी जवळचा रस्ता आहे। गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून मागच्या वर्षी या रस्त्याचं काम सुरू करण्यात आलंय। रस्ता उकरून त्यावर फक्त दगड बसवून ठेवण्यात आले असून या रस्त्यावरून गाडी तर दूर पण माणसाला पायी सुद्धा नीट चालता येत नाहीये। या रस्त्यामुळे गरोदर स्त्रिया सुद्धा दवाखान्यात नेताच प्रसूती झालाय, तसेच काही पेशंट दवाखान्यात नेता मृत्यू सुद्धा झालाय। तरी या निषेधार्थ गावातील स्त्रिया व पुरुषांनी पाट्या घेऊन रस्त्यावरील दगड उचकून आंदोलन केलंय व रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी माळेगाव काजीचे सरपंच रचनाताई धनाजी गायकवाड, उपसरपंच लकाबाई धोंडीराम गंगोडे, जाई झोपले, फुलाबाई चौधरी, शकुंतला बोराडे, बीबी गोटरने, ताई गोटरने, दीपाली तुंगार, रघुनाथ उगडे, पुंडलिक माळेकर, प्रवीण गोटरने, अजय बोराडे, भास्कर माळेकर, नाना बोंबले यांनी केलाय। नमस्कार, माझं नाव रचना धनाजी गायकवाड, माळेगाव काजीचे सरपंच। आमच्या गावाचा रस्ता दवी ते वणी हा रस्ता 2 वर्षापासून वकरून ठेवले, फक्त खडी आणि मुरुम टाकून ठेवले। इथून पेशंट म्हटलं न्यायचं किंवा डिलिव्हरीची बाई जरी न्यायचं म्हटलं की अर्ध्या रस्त्यात ती महिला डिलिव्हरी होऊन जाते। परिस्थिती इतकी बेकार आहे, सकाळी जर मुलं व्हॅननी जर गेले तर संध्याकाळी येतात मुलं, तेव्हा म्हणतात अभ्यास करायला नाही म्हणतात। एवढी बेकार परिस्थिती झाली। मुलांनी शाळेत जायचं कसं, पेशंट न्यायचं कसं, सिरियस पेशंट न्यायचं कसं। ह्या गावामध्ये दवाखाने सुद्धा नाहीये। एवढं वणी आम्हाला 8 किलोमीटर पडतं आणि पेशंट सिरियस पेशंट न्यायचं म्हटलं का अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर जाता आमदार झोपले का? आमदारांनी एवढं आश्वासन दिलं का आम्ही रस्ता करू, आम्हाला निवडून द्या। आमच्या गावातल्या लोकांनी एवढं सहकार्य करून तरी आमचा देऊळदऱ्यातला रस्ता जत्रा व्हायच्या अगोदर करणारे तो पण केला नाही आणि हा रस्ता सुद्धा त्यांनी केला नाही। करणार काय आम्ही? लहान मुलं झाले, म्हातारे माणसं झाले, यांचं करायचं काय? गाड्यांवरून इतके ऍक्सिडेंट होऊ राहिले, त्यांचा खर्च करणार कोण? सरकार करणार आहे का खर्च? म्हणून आज महिलांनी मोर्चा काढला। हा मोर्चा काढला, आता हे दगड उचलून आमदाराच्या घरी न्यायचे का? एस मराठी न्यूज साठी हेमंत पवार, पिंपरखेड।